नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एकदम झटपट पद्धतीने आणि सकाळच्या नाश्त्याला मस्त पर्याय तुम्हाला बनवून दाखवणार आहे। म्हणजेच की तुम्ही हा नाश्ता मुलांच्या डब्यालाही देऊ शकता। मुलं बाहेरचं आबडधोबड खात असतील, समोसा, वडा, पिझ्झा, बर्गर सर्व बंद होतील। फक्त हा नाश्ता एकदा त्यांना बनवून खाऊ घाला। मुलंच काय, मोठे देखील आवडीने खातील। सकाळी उठायला उशीर जरी झाला, कोणतीही पूर्वतयारी न करता हा नाश्ता झटपट बनवू शकता। तर इथे सर्वात प्रथम मी एक मोठी वाटी दही घेतलेलं आहे। वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की दही 100 ते 150 ग्राम दही आहे आणि फ्रेश दही वापरायची आहे हा नाश्ता बनवताना। आता दही एका मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ह्या दहीला आपल्याला फेटून घ्यायचं आहे। मस्तपैकी गुळगुळीत करून घ्यायचं आहे, म्हणून फेटणं फारच महत्त्वाचं आहे। तर मंडळी पाहू शकता, दहीला असं एकदम गुळगुळीत करून घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे फेटून। आता याच्यामध्ये ह्याच वाटीने आपल्याला अर्धी ते पाव वाटी पाणी मिक्स करायचं आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे दह्याला पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे। तुम्ही वाटलंच तर दह्याजागी फ्रेश ताक वापरू शकता। घरचं बनवलेलं ताक वापरलं तरी काही हरकत नाही। आता दही आणि पाणी चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊ आणि एकदम पातळ करून घेऊ, किंवा मीडियम थिकमध्ये केलं तरी काही हरकत नाही। असं चांगल्या प्रकारे पाणी मिक्स झालं या दह्यामध्ये, तर थोडा वेळ ह्याला आपण बाजूला ठेवूया। तर मंडळी इथे एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला 2 ते 3 ब्रेड घ्यायचं आहे आणि ह्या ब्रेडला आपल्याला लहान लहान तुकडे करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे 1 ते 2 दिवसाचे शिळे ब्रेड असेल तरी चालेल, किंवा 1 ते 2 दिवसाचे 1 दिवसाचा नरम पाव असेल तरी चालेल। हे मी गहू पिठाचे ब्रेड घेतलेले आहेत। ब्राऊन ब्रेड वापरलं तरी चालेल तुम्हाला। हे गहू पिठाचे व्हाईट ब्रेडही भेटतात, ते वापरायचे आहे तुम्हाला जास्त नाश्ता हेल्दी बनवायचा असेल तर। असे लहान लहान तुकडे बनवून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ही दही टाकायची आहे। संपूर्ण दही वापरायची बरं का, म्हणून दहीला जास्त पातळ करू नका, दहीला कमी पातळ करा आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे। असं चांगल्या प्रकारे ब्रेड दहीमध्ये एकजीव करायचा आहे आणि हा नाश्ता मी 2 ते 3 जणांसाठी बनवत आहे। तुम्ही जास्त जणांसाठी बनवत असाल, 4 ते 5 जणांसाठी, तर ब्रेडची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता। आता थोडा वेळ ह्याला बाजूला सोडायचं आहे, जेणेकरून ब्रेड चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे। तर इथे नाश्त्यासाठी आपल्याला खमंग चटणी बनवायची आहे। त्यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये 2 ते 3 लहान चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की 1 चमचा जिरे टाकूया। जिरे चटकायला लागले की 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा चण्याची डाळ, 3 ते 4 तुकडे आल्याचे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या। आता ह्या सर्व जिन्नसांना ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 मिनिटापर्यंत किंवा 40 ते 50 सेकंदापर्यंत परतून घ्यायचा आहे। जास्त वेळ परतून घेऊन डाळीला करपून घेऊ नका, नाहीतर चटणीची चव बिघडून जाईल। तर मंडळी पाहू शकता, असं काही वेळ परतून घ्यायचं आहे, जेणेकरून चण्याच्या डाळीचा व उडदाच्या डाळीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। आता इथे ह्या वेळेस एक लहान आकाराचा कांदा घेतलेला आहे, रफली कापून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्याचाही कच्चेपणा निघून जायला पाहिजे। गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे। फक्त काही सेकंद परतून झालं की कांद्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो। आता इथे 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत तिखटपणासाठी, किंवा हिरव्या मिरच्या तुम्ही वापरू शकता। आणि 1 टमाटर आपल्याला रफली कापून घ्यायचा आहे। बारीक कापून घेण्याची काहीच गरज नाही, टमाटर किंवा कांदे। आता टमाटर चांगल्या प्रकारे शिजण्यासाठी 2 ते 3 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे। मस्तपैकी टमाटरला पाणीही सुटायला पाहिजे आणि नरम सुद्धा व्हायला पाहिजे। तर मंडळी आपण पाहू शकता, 2 ते 3 मिनिटापर्यंत टमाटरला परतून घेतल्यामुळे चांगल्या प्रकारे हे शिजले गेले आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। मसाला पूर्णपणे थंड झाला की ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। असं संपूर्ण मसाला काढून घ्या। आता चटणीची चव थोडीशी आंबूस येण्यासाठी आणि चटणी आणखीन चविष्ट होण्यासाठी इथे आपल्याला थोडीशी चिंच वापरायची आहे। चिंच नाही वापरायची असेल तर अर्धा लिंबाचा रस वापरू शकता, कारण की चटणीची चव थोडीशी आंबूस आली की चवीला आणखीन भन्नाट लागते। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगोदर ह्याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आहे। अगोदर एकदम चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे। अगोदरच पाणी वापरलं तर चटणी बारीक वाटली जाणार नाही, म्हणून अगोदर असंच वाटून घ्या। नंतर तुमच्या गरजेनुसार तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्या हिशोबाने पाणी टाका। आणखीन चांगल्या प्रकारे मिक्सरला एकदा फिरवून घ्या। तर मंडळी पाहू शकता, मस्त अशी खमंग चटणी तयार झालेली आहे। ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे। तुम्ही वाटलं सर ह्याच्यावर फोडणी सुद्धा देऊ शकता, 1 ते 2 चमचा तेलाची आणि त्याच्यामध्ये मोहरी किंवा जिरा टाकून, थोडेसे कढीपत्ता टाकून। पण मी बोलेल ही चटणी अशीच खमंग लागते आणि फोडणी देण्याची सुद्धा गरज नाही, कारण की आपण हे सर्व मसाले तेलामध्ये परतून घेतलेले आहे। अशी चटणी तयार झाली की थोडा वेळ ह्याला आपण बाजूला ठेवू आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊ। तर मंडळी इथे ब्रेड चांगल्या प्रकारे नरम झालेले आहेत। आता काय करायचं, मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये
हा ब्रेड काढून घ्यायचा आहे. संपूर्ण ब्रेड काढून घ्यायचा बरं का. आणि जास्त घट्ट असेल तर थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता या भांड्यामध्ये आणि ह्याला खंगाळून घेऊ शकता. आता इथे मी बारीक रवा वापरत आहे. एक लहान वाटी वजनी प्रमाणामध्ये 100 ते 125 ग्राम रवा आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तरी सुद्धा चालेल. असं थोडंसं पाणी खंगाळून घ्यायचं आहे आणि ह्या रव्या आणि ब्रेडमध्ये मिक्स करायचं आहे. ना जास्त घट्ट ना जास्त पातळ, मीडियम टाईपमध्ये ह्याला वाटून घ्यायचं आहे. रवा आणि ब्रेड वाटून झालं की मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. आणि पाहू शकता कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, रिबिन कन्सिस्टन्सी. हलकसं पातळ असलं तरी चालेल. संपूर्ण बॅटर असं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बारीक कापलेलं एक गाजर टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता. फक्त ज्या भाज्यांना पाणी सुटतं त्या भाज्या वापरायच्या नाही. म्हणजे कांदा, टमाटर झालं किंवा कोबी झाली, या भाज्या तुम्ही वापरू नका. शिमला मिरची वापरू शकता, म्हणजेच की ढोबळी मिरची वापरू शकता, बीन्स वापरू शकता, बटाटा वापरू शकता, पालक असेल तर पालकसुद्धा वापरू शकता, जास्त पौष्टिक बनवायचं असेल तर. आता हा नाश्ता एकदम सॉफ्ट आणि मऊ होण्यासाठी इथे आपल्याला पाव चमचा बेकिंग पावडर वापरायचा आहे. केक बनवण्यासाठी बेकिंग पावडर वापरतात ना, तेच बेकिंग पावडर वापरायचं आहे. ह्याच्याने रिझल्ट एकदम परफेक्ट येतो. सोडा किंवा इनो वापरू नका, बेकिंग पावडर वापरा आणि चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना या बॅटरमध्ये एकजीव करून घ्या. हलक्या हाताने फेटून घ्यायचं बरं का. तर मंडळी पाहू शकता असं चांगल्या प्रकारे काही सेकंद हलक्या हाताने फेटायचं आहे, जेणेकरून बेकिंग पावडर ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे. आणि ह्याची कन्सिस्टन्सी घट्टच आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे. जवळपास 1 कप किंवा पावणा कप तांदळाचं पीठ लागेल, पण थोडं वापरायचं आहे. आणि चांगल्या प्रकारे या बॅटरमध्ये एकजीव करायचं आहे. चमच्याने एकजीव केलं की नंतर हाताने ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे तांदळाच्या पिठाला. आणि मस्तपैकी एकदम सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे. अजिबात आता ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही. हाताला थोडंसं चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून घेऊ शकता. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की जास्त पातळ बनवायचं नाही. रिबिन कन्सिस्टन्सीमध्ये अगोदर आपल्याला ब्रेड वाटून घ्यायचं आहे. जास्त घट्ट वाटलं की ब्रेड आणि रवा चांगल्या प्रकारे बारीक वाटलं जात नाही, मग ह्याचं स्ट्रक्चर बरोबर येणार नाही. म्हणून आपल्याला रिबिन कन्सिस्टन्सीमध्येच बॅटर अगोदर वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदम सॉफ्ट झालेला आहे. हे पहा, बोटं बघा कशी एकदम मस्त मध्ये जात आहेत. असा सॉफ्ट आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. ह्याच्यापेक्षा घट्टही नाही आणि ह्याच्यापेक्षा नरमसुद्धा नाही. आता आपल्याला ह्याला भिजत ठेवायची काहीच गरज नाही. ह्याच्यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे. आणि गाजरही पाहू शकता काय मस्त दिसत आहे. बाहेरून असं गाजर दिसायला एकदम सुंदर दिसतात, म्हणून मी गाजरच फक्त वापरलेलं आहे. आणि असं मोठे आपल्याला नाहीतर लहान साईजचे पण गोळे तुम्ही करू शकता किंवा मोठ्या साईजचे पण करू शकता किंवा मीडियम टाईपचे लहान गोळे सुद्धा करू शकता. जसं एखादी कचोरी असते ना, कचोरी झालं, गुलाबजामुन झालं, अशा पद्धतीचा पदार्थ तुम्ही असं बनवू शकता. आता तुम्ही विचार करत असणार हा गोड पदार्थ आहे का? अजिबात नाही, हा गोड पदार्थ नाही. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तरच तुम्हाला कळेल की हा पदार्थ कसा बनला आणि किती टेस्टी लागतो. पाहू शकता असा आपल्याला चेंडू बनवून घ्यायचा आहे. तर मंडळी पाहू शकता असं आपल्याला चाळणीमध्ये हे गोळे ठेवायचे आहेत. आणि चाळणीच्या खालच्या बाजूला आपल्याला हलकसं तेल लावायचं आहे. गोळे एकमेकांना चिटकायला नाही पाहिजे म्हणून थोडंसं गॅप द्या. आणि तुम्हाला थोडंसं तिखटपणा पाहिजे तर तुम्ही पिठामध्ये म्हणजे ह्याचं कणिक मळताना त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरचीचा ठेचा वापरू शकता. एकदम बारीक करून टाकायचा आहे मिक्सरला फिरवून. मी हा लहान मुलांसाठी बनवत आहे म्हणून ह्याच्यामध्ये तिखटचं प्रमाण थोडंसं कमीच करणार आहे. आणि तिखट कधी वापरायचं पुन्हा ते तुम्हाला पुढे कळेल. अशा पद्धतीने अगोदर आपल्याला चाळणीमध्ये हे गोळे तयार करून ठेवायचे आहेत. आता इथे मी अगोदरच तयारी करून ठेवलेली आहे. कढाईमध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. चांगल्या प्रकारे पाणी गरम झालं की असं रिंग स्टँड ठेवायचं आहे. रिंग स्टँड नसेल तर एखादी पसरट वाटी ठेवा किंवा पसरट भांडं ठेवा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही चाळणी सेंटरमध्ये बरोबर ठेवायची आहे. आता झाकण लावायचं आहे. गॅस फास्ट असेल तर मीडियम करा आणि 10 मिनिटापर्यंत वाफवून घ्या. तर मंडळी बरोबर 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मस्तपैकी टम्म फुगलेले आहेत आणि परफेक्ट शिजलेले आहेत. हलक्या अशा भेगा पडलेल्या आहेत. काही टेन्शन नाही. तुम्ही ह्यापेक्षा लहान जरी बनवला तरी काही हरकत नाही. असं मोठे गोळे बनवला तर 2 ते 3 नाश्ता खाल्ला तर पोटही भरेल आणि मन सुद्धा शांत होईल. आता अशाच पद्धतीने बाकीचे गोळे मी स्टीम करून घेतो आणि फटाफट तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो. तर इथे आपल्याला एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 लहान चमचे तेल घ्यायचे आहे. तेल जागी तुम्ही तूप वापरू शकता किंवा लहान तुकडा बटरचा वापरला तरी चालेल. तेल गरम झालं 1 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी चटकायला लागली की अर्धा ते 1 चमचा आपल्याला सफेद तीळ टाकायची आहे. आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे. आता ह्या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतवून ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला चमचा चालून घ्यायचा आहे.
असं काही सेकंद परतून घेतलं आणि तीळ अशी चटकायला लागली की आता ह्या वेळेस इथे आपल्याला 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहे आणि सोबतच थोडेसे कढीपत्ता, रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा लाल काश्मीरी तिखट वापरायची आहे. ही तिखट नसते बरं का, फक्त रंग चांगला येण्यासाठी. ह्याच्या जागी तुम्ही हळद पावडर वापरलं तरी चालेल. आता ह्या नाश्त्याचा फ्लेवर आणि चव चांगली येण्यासाठी इथे आपल्याला अर्धा ते 1 चमचा पावभाजी मसाला वापरायचा आहे किंवा तुम्ही सांबर मसाला वापरला तरी काही हरकत नाही. आता फक्त 30 ते 20 सेकंदापर्यंतच परतून घ्यायचा आहे, जेणेकरून संपूर्ण मसाल्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे. मी तुम्हाला अगोदर बोललो होतं की तुम्ही बॅटरमध्ये मिरची नाही वापरलं तर कधी वापरायची, ह्या वेळेस वापरायची आहे. आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी 1च मिरची वापरलेली आहे. तुम्ही वाटलं तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेऊ शकता किंवा त्याचा ठेचा बनवून घेऊ शकता. असं चांगल्या प्रकारे संपूर्ण मसाला परतून घेतलं की ह्याचा कच्चेपणा निघून जातो. आता इथे संपूर्ण बनवून ठेवलेले गोळे आपल्याला एक एक करून ह्या पॅन मध्ये काढून घ्यायचा आहे आणि हलकासा कुरकुरीतपणा येईपर्यंत 2 मिनिटापर्यंत आपल्याला ह्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर मंडळी, असा टम्म फुगलेले बॉल या तडक्यामध्ये 2 मिनिटापर्यंत परतून झालं की खमंग नाश्ता तयार. चला तर मंडळी, फटाफट आता सर्विंग बॉल मध्ये ह्याला किंवा सर्विंग प्लेट मध्ये ह्याला काढून घेऊया. एकच प्रकारचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तुमच्या घरी ब्रेड उरलेला असेल तर एकदा नक्की ह्या पद्धतीचा नाश्ता बनवून पहा. मंडळी, इतका टेस्टी आहे, दिवसभर ह्याची चव तुमच्या तोंडातून जाणार नाही इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. लहान मुलं जंक फूड खात असतील किंवा मोठे सुद्धा जंक फूड खात असतील, बाहेरची खाण्याची सवय सोडवायची असेल तर एकदा असा नाश्ता बनवून द्या. एकदम मऊ, लोण्यासारखा मऊ बरं का, आणि एकदम हलका फुल झालेला आहे. एखाद्या इडली प्रमाणे झालेला आहे. इडलीपेक्षाही भन्नाट लागणार हा नाश्ता. मी तुम्हाला तोडून दाखवतो, पाहू शकता. जबरदस्त असा मधून स्टीम झालेला आहे आणि जबरदस्त चटपटीत नाश्ता तयार झालेला आहे. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.